Welcome student. In today's lecture, we are going to solve some numericals based on conductivity, molar conductivity, degree of dissociation as well as Cauchy's law of independent migration of ions. First problem, what must be the concentration of the solution of silver nitrate to have the molar conductivity of 1 to 121.4 per ohm centimeter square per mole and the conductivity of 2.428 into 10 raised to minus 3 per ohm centimeter inverse at 25 degrees Celsius. Given data, काय दिलेलं आहे आपल्याला? व्हॉट मस्ट बी द कॉन्सन्ट्रेशन विचारलंय, कॉन्सन्ट्रेशन काढायला. मोलार कंडक्टिव्हिटी दिली. मोलार कंडक्टिव्हिटी इज डिनोटेड बाय कॅपिटल लॅम्बडा इक्वल टू 1 to 1.4 per ohm centimeter square per mole. And conductivity किती दिली? कंडक्टिव्हिटी दॅट इज स्मॉल k दिलेला आहे आपल्याला 2.428 into 10 raised to minus 3 per ohm centimeter inverse per centimeter. आता हे तिन्ही टर्म्स असलेलं आपला फॉर्म्युला आहे लॅम्बडा इक्वल टू 1000 k अपॉन c. हा आपला फॉर्म्युला आहे. आपल्याला काढायचे कॉन्सन्ट्रेशन, त्यामुळे आपण लगेचच फॉर्म्युला व्हॅल्यूज टाकण्या अगोदर आपण फॉर्म्युला रिअरेंज करून घेऊ. c इक्वल टू 1000 k अपॉन लॅम्बडा. आता हे ज्यावेळेस तुम्ही रिअरेंज करून घेता त्यावेळेस डिनॉमिनेटर कुठला आहे, न्यूमरेटर कुठे आहे, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या ह्या चुका होतात. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे कर. आता इथं फक्त आपण जे डिनॉमिनेटर आहे ते न्यूमरेटरला नेलं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आणलं, त्यामुळे 1000 k ची प्लेस चेंज होण्याचं काही कारण नाही. 1000 हे काय व्हॉल्यूम इन सीएम क्यूब आपण केलेलं आहे लिटरचं, म्हणजे सीएम क्यूब पर लिटर. तेव्हा हे युनिट टाकून घ्यायचं, म्हणजे जे सिमिलर युनिट कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला जरी आता कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आपल्याला माहिती आहे मोल्स पर लिटर, पण जरी एखाद्या टर्मचं युनिट आपल्या लक्षात नसेल तर आपण युनिट सहित व्हॅल्यूज जर टाकल्या, सिमिलर टर्म्स कॅन्सल केल्यानंतर आपल्या आन्सरचं युनिट ऑटोमॅटिक येतं. इंटू के ची व्हॅल्यू किती दिली आहे 2.428 इंटू 10 raised to minus 3. आता इथं सुद्धा हे -3 दिले का +3 दिले, ह्या साईन कडे सुद्धा व्यवस्थित लक्ष द्यायचं, कारण प्रॉब्लेम मध्ये काय होतं थोडस चेंज जरी झाला प्लस मायनस तरी सुद्धा खालचा प्रॉब्लेम पूर्णतः चुकून जातो. पर ओहम पर सेंटीमीटर डिवायडेड बाय लॅम्बडा 1 to 1.4 पर ओहम cm स्क्वेअर पर मोल. जे आपले नवीन पुस्तक आहे मोस्टली त्यात जे प्रॉब्लेम्स दिलेले सहजासहजी तुम्हाला लॉग टेबल न वापरता इझी तुम्हाला सॉल्व करता येतील असे व्हॅल्यूज दिलेले असतात. आता 1000 म्हणजे काय 10 raised to 3. आता इथं cm स्क्वेअर आणि cm क्यूब आणि cm स्क्वेअर आणि इथं काय आहे पर सेंटीमीटर, म्हणजे इथं काय राहील सेंटीमीटर स्क्वेअर, सेंटीमीटर क्यूब इंटू पर सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे हे सेंटीमीटर स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल आणि हे पर ओहम कॅन्सल होईल. शिल्लक काय राहील हे मोल वरती गेल्यानंतर काय होईल पर मोलचं मोल होईल, मोल्स पर लिटर 2.428 into 10 raised to minus 3 divided by 1 to 1.4. हे 10 raised to 3 10 raised to minus 3 कॅन्सल होईल. आता आपण हा जो डेसिमल पॉइंट आहे हा डेसिमल पॉइंट आपण इथं सरकून घेऊ. इथं आल्यानंतर काय होईल 10 raised to -1 आणि 10 raised to -2 होईल, म्हणजे 242.8 into 10 raised to
-2 डिवायडेड बाय 1 to 1.4. आता ही जी व्हॅल्यू आपण जर बघितली तर याची कम्प्लीट ट्वाइस ही व्हॅल्यू आहे, म्हणजे 2 × 10⁻² moles per liter, that is 0.02 moles per liter. असं ही आपली व्हॅल्यू आहे. Second problem, the molar conductivity of 0.05 molar BaCl2 solution at 25 degrees Celsius is 223 per ohm cm square per mole. What is its conductivity? The molar conductivity of 0.05 molar BaCl2 solution at 25 degrees Celsius is 223 per ohm cm square per mole. What is its conductivity? गिव्हन डाटा. आता डाटामध्ये काय दिलंय, कॉन्सन्ट्रेशन दिलं C = 0.05 मोलार BaCl2 सोल्युशन. आता इथं आपण इक्वेशन मध्ये आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टेम्परेचरचा आपण कुठे यूज करत नाही. मोलार कंडक्टिव्हिटी दिली लॅम्बडा = 223 पर ओहम cm स्क्वेअर पर मोल आणि कंडक्टिव्हिटी K विचारलंय आपल्याला. आपला फॉर्म्युला काय आहे, लॅम्बडा = 1000 K/C. आपल्याला काढायचं आहे K काढायचा. K = हे काय होईल, मल्टिप्लाय होईल लॅम्बडा C डिवायडेड बाय 1000. आता व्हॅल्यूज आपण त्यामध्ये इनपुट करून घेऊ. लॅम्बडा 223 पर ओहम cm स्क्वेअर पर मोल. कॉन्सन्ट्रेशन 0.05 मोल्स पर लिटर. मोल्स पर dm³ म्हणजेच मोल्स पर लिटर. आणि हे 1000 याचं युनिट आहे cm³ पर लिटर. हे टाकून घ्यायचं. जरी आपण इथं युनिट लिहित नसतो फॉर्म्युलामध्ये तरी ते cm³ पर लिटर लिहून घ्यायचं. आता पर लिटर आणि हे सेंटीमीटरचं पर सेंटीमीटर तयार होईल, हो की नाही. म्हणजे युनिट काय असेल आपलं, पर ओहम पर सेंटीमीटर. 223 × 5 × 10⁻². हे डेसिमल पॉइंट आपण इकडे सरकून घेतला. इंटू हे 1000 म्हणजे 10⁻³ वरती आल्यानंतर काय होईल 10⁻³ ज्यावेळेस आपण ते न्यूमरेटरला घेऊ 10⁻³ होईल. म्हणजे टोटल किती झालं 10⁻⁵. आता याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. इंटू 10⁻⁵. आता हेच 10⁻⁵ आपण डेसिमल पॉइंट इकडे घेतला. -1 म्हणजे -4 -3 -2 आणि -1 आणि म्हणजे काय येईल 0.0115 पर ओहम पर सेंटीमीटर. म्हणजे आन्सर असं ठेवलं तरी चालेल किंवा ह्या स्वरूपात लिहिलं तरी चालेल. हा झाला सेकंड प्रॉब्लेम. आपण इथं कंडक्टिव्हिटी मेजर केली. थर्ड प्रॉब्लेम, calculate lambda 0
CH2ClCOH, क्लोरोॲसिटिक ऍसिड, जे ऍसिटिक ऍसिड आहे CH3COH, त्याचाच एक हायड्रोजन काढला आणि तिथं Cl जोडलेला आहे, म्हणून तो फॉर्म्युला तसा लिहिलेला आहे CH2ClCOH. If lambda 0 values for SCl, KCl and CH2ClCOOK are respectively, त्याच्या व्हॅल्यूज दिलेले आहे आपल्याला, लॅम्बडा 0 व्हॅल्यूज दिले आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची आणि वीक इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा 0 व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. त्या व्हॅल्यूज दिल्या आहे आपल्याला 4.261, 1.499 and 1.132 per ohm cm square per mole. 61. Given data, lambda 0 of CH2 CH2ClCOOH कॅल्क्युलेट करायचे. लॅम्बडा 0 SCl ची व्हॅल्यू, फर्स्ट व्हॅल्यू रिस्पेक्टिव्हली, फर्स्ट व्हॅल्यू SCl, त्यानंतर दिली ती KCl आणि लॅम्बडा 0 CH2ClCOOK 1.132. आता आपल्याला असा फॉर्म्युला हवा आहे, मग आपण अरेंजमेंट कशी करणार? लॅम्बडा 0 CH2ClCOOK इक्वल टू, आपण ह्याच बाजूला लिहू म्हणजे आपलं एक लाईन मध्ये लिहून होईल, CH2ClCOOK इक्वल टू, आता हा फॉर्म्युला COOH इक्वल टू हा फॉर्म्युला येण्यासाठी हे दोनची आपल्याला ऍडिशन करावं लागेल आणि मग हे सबट्रॅक्ट करावं लागेल, म्हणजे इथं Cl मायनस हा Cl मायनस होईल आणि हा CH2COOH आणि इथं हा CH2COH हा H असेल आणि हा K 2K मायनस होऊन जातील. मग काय होईल आपला लॅम्बडा 0 SCl प्लस लॅम्बडा 0 CH2ClCOOK मायनस लॅम्बडा 0 KCl. आता लॅम्बडा 0 SCl means SCl equal to n plus lambda 0 H plus n plus lambda 0 Cl minus lambda 0 KCl equal to n plus lambda 0 K plus n minus lambda 0 Cl minus and lambda 0 CH2ClCOOK equal to n plus lambda K plus and n minus lambda 0 CH2COO मायनस कॅटायन आणि ऍनियन, हा भाग ऍनियनचा, हा भाग कॅटायनचा ह्या सॉल्ट मध्ये. आता आपण ह्याचं डिसोसिएशन आपण लिहिलं तर काय होईल, अशा व्हॅल्यू जर आपण इथं टाकून घेतल्या, आता n ची व्हॅल्यू जी आहे ती प्रत्येक ठिकाणी 1 आहे फक्त, म्हणून आपण 1 न लिहिता फक्त लॅम्बडा 0 H प्लस लॅम्बडा 0 Cl मायनस प्लस लॅम्बडा 0 K प्लस लॅम्बडा 0 CH2ClCOO
मायनस मायनस, आता हे निगेटिव्ह आहे म्हणून हे निगेटिव्ह होईल आणि हे निगेटिव्ह होईल. हे काय इथं प्लस, सॉरी हे एन मायनस म्हणजे इथं प्लस, आणि इथं जर निगेटिव्ह साईन असेल तर हे मायनस होईल आणि हे मायनस होईल. मायनस लॅम्बडा 0 के प्लस मायनस लॅम्बडा 0 सीएल मायनस. मग आता हे प्लस सीएल मायनस मायनस सीएल मायनस प्लस मायनस के प्लस आणि प्लस के प्लस. मग शिल्लक राहील फक्त लॅम्बडा 0 एच प्लस प्लस लॅम्बडा 0 CH2 Cl COO minus, and that is the lambda 0 CH2 Cl COOH. आता काय प्रोसेस केली आपण, ह्या दोन्हीची ऍडिशन केली आणि हे सबट्रॅक्ट केले. मग आता याच्या व्हॅल्यूज घेऊ आपण. 4.261 प्लस 1.132 मायनस 1.499 किती येईल हे 3935 मायनस 1.499 हे किती राहतील 4 हे 9 आणि 5 गेल्यानंतर 8 आणि हे होईल 3 पॉइंट आणि युनिट असेल आपलं पर ओहम सीएम स्क्वेअर पर मोल. पर ओहम सीएम स्क्वेअर पर मोल 3.894. आता फोर्थ प्रॉब्लेम. एक मिनिट आपण ऍडिशन चेक करू. 261 1.499 ह्या दोन व्हॅल्यू ऍड केल्या आणि ही व्हॅल्यू आपण सबट्रॅक्ट केली. पुन्हा ऍडिशन चेक करून घेऊ. 3 हे 9 3 आणि 5 आणि हे बघा बरं 5.393 वजा 1.499 13 तून 9 गेले 4 ओके नाही 9 आणि 13 तून 5 8 3 पॉइंट बरोबर. नेक्स्ट प्रॉब्लेम. Calculate molar conductivities at 0 concentration. म्हणजे लॅम्बडा 0 व्हॅल्यू फॉर CaCl2 and Na2SO4. Na2SO4. Given molar ionic conductivities of molar ionic conductivities of Ca2 plus Cl minus Na plus and SO4 2 minus. प्रत्येक आयनची मोलार कंडक्टिव्हिटी दिलेली आहे. रिस्पेक्टिव्हली 104 त्यानंतर 76.4 50.1 and 159.6 per ohm cm square per mole. आता आपल्याला लॅम्बडा 0 व्हॅल्यूज काढायचे आहे. कशाची CaCl2 आणि Na2SO4 ची. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे.
लॅम्बडा 0 CaCl2 इक्वल टू n प्लस लॅम्बडा 0 Ca2 प्लस आणि प्लस हा n मायनस लॅम्बडा 0 Cl मायनस. आता n Cl किती आहे 2 INC म्हणजे n मायनस किती येईल ट्वाइस येईल. हा 1 येईल. 1 लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालेल. आता लॅम्बडा 0 Ca2 प्लस Ca2 प्लस किती व्हॅल्यू दिली आपल्याला 104 प्लस 2 इंटू Cl मायनस 76.4 व्हॅल्यू दिली. युनिट हे त्यासाठी पर ओहम cm स्क्वेअर पर मोल. 104 प्लस किती येईल 152.8 पर ओहम cm स्क्वेअर पर मोल. याची सुद्धा युनिट लिहून घेऊ. किती होईल हे 6 हे 5 256.8 पर ओहम cm स्क्वेअर पर मोल. आणि तसंच लॅम्बडा 0 Na2SO4. आता तिथं 2 Cl मायनस होते इथं 2 काय आहे Na प्लस आहे. लॅम्बडा 0 Na2SO4 इक्वल टू 2 इंटू लॅम्बडा 0 Na प्लस प्लस 1 इंटू लॅम्बडा 0 SO4 2 मायनस 2 इंटू 50.1 पर ओहम cm स्क्वेअर पर मोल प्लस 1 इंटू 159.6 पर ओहम cm स्क्वेअर पर मोल 100.2 प्लस 159.6 किती होतील हे 8 हे होईल 9 हे होईल 5 हे होईल 2 259.8 पर ओहम cm स्क्वेअर पर मोल. राहिलेले प्रॉब्लेम्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ.